5 चॅनलमध्ये आपले स्वागत। नुकतेच महिला व बाल विकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव 7 ते 9 मार्चपर्यंत जिल्हा परिषद मैदान येथे सुरू आहे। तरी ग्राहकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे। बाबा तुम थँक्यू सर नाही तुमच्याजवळ आता देऊ नका कोणाला आणलं की मदत ठेवायची डबल आणाला खाद्यशी मसाले होते मी चंदन सिंग राठोड, जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ। आजपासून दिनांक 7 ते 9 मार्च 2025 या दरम्यान महिला व बाल विकास विभाग तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय छत्रपती संभाजीनगर मार्फत आम्ही बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे भव्य प्रदर्शन आणि विक्री मेळावा जिल्हा परिषदचं मैदान औरंगपुरा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेलं आहे। या महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत आम्ही जवळपास 4000 महिला बचत गटांचं बांधणी केलेली असून यामध्ये 41,000 महिलांचं संघटन केलेलं आहे। या बचत गटाच्या महिला ग्रामीण आणि शहरी भागातील असून बँकेच्या मिळालेल्या कर्जातून ह्या महिला वेगवेगळे उद्योग व्यवसाय करतात। या उद्योग व्यवसायातील प्रोडक्शन झालेल्या मालाला एक बाजारपेठ मिळावी याकरिता आमच्या विभागामार्फत भव्य प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचं आयोजन वर्षातून 1 ते 2 वेळेस केलं जातं, जेणेकरून वेगवेगळ्या बायर्ससोबत आमची भेटी व्हावी, आमचा माल बाहेरच्या नागरिकांपर्यंत पोहोचावं आणि त्यांची मागणी वाढावी यासाठी आम्ही या सगळ्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असतो। त्याचबरोबर महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षणं देतो। स्किल बेस्ड प्रशिक्षण असेल, बचत गटाच्या संदर्भातले प्रशिक्षण असेल, या सगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना आम्ही आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करत असतो। उद्या जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना माविम विभागाच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो। आजचं जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी साहेब, त्याचबरोबर या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय विकास मीना साहेब जिल्हा परिषद, त्याचबरोबर या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय विनय कुमारजी राठोड साहेब यांच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे। आणि या भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यातील 50 आणि 50पेक्षा जास्त स्टॉलांची या ठिकाणी आम्ही उभारणी केलेली आहे आणि त्यांची विक्री आजपासून सुरू आहे। सर, महिला बचत गटामार्फत माल उत्पादित केला जातो, पण परंतु त्याला बाजारपेठ मिळत नाही। आता तुम्ही आज हे प्रदर्शन विक्री मांडले, याच्यातून थोडाफार परिणाम होईल, परंतु कायमस्वरूपी त्यांना हे देण्यासाठी काही प्रयत्न केले देण्यासाठी काय बचत गटातील महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळावं यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारे जे व्यापारी असतात त्यांच्यासोबत टाईप करतो। आता दुपारी 4 वाजता बायर सेलरची एक मीट आहे। शहरातील जेवढे उद्योजक आहेत या सगळ्या उद्योजकांना आम्ही 4 वाजता बोलवलेलं आहे। आमचं प्रोडक्ट आम्ही त्यांना दाखवणार आहोत। ज्यांना आमचे प्रोडक्ट पसंत पडतील, क्वालिटी
चेक करून ते घेतील, त्यांना आम्ही प्रोव्हाइड करायला तयार आहोत. एक हमखास 12 महिने त्यांना त्यांच्या उद्योगाला चालना मिळावी यासाठी आमचे प्रयत्न आता सुरू आहेत. आखरी आपण काही याच्यासाठी काही प्रशिक्षण ते देतो का? बचत गटांच्या महिलांना उद्योजकीय प्रशिक्षण आम्ही देतो आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून क्वालिटी कंट्रोल कसं करायचं, त्याला कुठल्या लायसन्स लागतात, FSSAIचं लायसन्स असेल किंवा शॉप ॲक्ट असेल, या सगळ्या प्रकारची आम्ही माहिती त्यांना 3 दिवसीय प्रशिक्षणामध्ये देत असतो. हे प्रदर्शन आजपासून पुढील 2 दिवस म्हणजे एकूण 3 दिवसाचं प्रदर्शन आहे. महिलांसाठी काही कर्जाची योजना वगैरे आहे? बचत गटाच्या माध्यमातून सगळ्याच बँका आम्हाला कर्ज देतात. आजपर्यंत आम्हाला 264 कोटी 32 लाखाचं कर्ज बचत गटांना आम्ही दिलेलं आहे आणि त्यांची नियमितपणे परतफेड पण सुरू आहे. धन्यवाद सर. आपल्याला मी चंदनसिंग राठोड, जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर. आतापर्यंत कसं डेव्हलप आहे तुमची बचत गट? माझा हा बिझनेस सुरू करून 14 वर्ष झालेली आहे. सुरुवातीला मी घरगुतीच वस्तू तयार करत होते. हळूहळू टेस्ट प्रत्येकाला देऊन आणि त्याची मागणी वाढली प्रत्येकाने. मला टेस्ट करून मला मागणी केली. घरच्यांचा कसा प्रतिसाद आहे? घरच्या सर्वांचाच प्रतिसाद आहे. मुलं पण माझी मदत करतात पॅकिंगसाठी, मिस्टर पण मला सहकार्य करतात. नमस्कार, मी रोहिणी कुलकर्णी. माझ्या बचत गटाचं नाव आहे मातोश्री बचत गट, सिडको N7. महिला व आर्थिक विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर याच्या विद्यमानाने आता सध्या चालू असलेले प्रदर्शन बचत गटातर्फे बचत गटातील महिलांसाठी लावलेले प्रदर्शन चालू आहे. तर आमचा हा घरगुती व्यवसाय आहे. सर्व वस्तू आम्ही घरीच तयार करतो. जसजशी मागणी असते तसं आमचं उत्पादन आम्ही करत आहोत. महिला दिनानिमित्त काय महिलांसाठी आवाहन करतात? महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना एकच आव्हान करू इच्छिते की तो हा सर्वांमध्ये प्रत्येकीमध्ये एक ना एक 2-3 सर, तू छोट क्या सगळे फोटो घ्यावर का?